नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योग मध्ये स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण हे आमचे किरण सर आहेत, तर यांच्याकडे व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे वेल म्हणजे चांगल्या कंडिशन मध्ये शेड असावं किंवा चांगल्या कंडिशन मध्ये जागा आणि त्याचं व्यवस्थापन असावं. तर एक चुकीची भावना आहे. तर सुरुवातीला किरण सरांनी सांगितलं की बाबा माझ्याकडे जागा नाही आणि आता माझ्याकडे खर्च करण्याची कपॅसिटी नाही. तर त्यांच्याकडे हे इकडे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं गुरांच्या गोट्याचं शेड आहे आणि इकडे पाठीमागं आपल्याकडे त्यांच्याकडे जनावर आहेत. तर शेतकरी मित्रांनो, गुरांच्या गोट्यामध्येही त्यांनी चांगल्या पद्धतीने एकदम सक्सेस अशी बॅच काढलेली आहे. तर या तुमचं पहिलं नाव सांगा आणि तुमचं लोकेशन सांगा. माझं नाव किरण दुर्गन पडळकर आहे. लोकेशन मिरगाव मिटके, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. तर आता तुम्हाला वाटलं होतं की बाबा गुरांच्या शेड मध्ये बॅच निघेल आपली? नाही म्हणते की म्हणजे सक्सेस होईल असं वाटत नव्हतं, पण ते सक्सेस झाले. बरं, तुम्हाला आता ह्यामध्ये जुने जे शेतकरी आहेत त्यांनी किती शेतकऱ्यांना तुम्हाला भीती घातली की तुमच्या गुरांच्या गोट्यामध्ये बॅच सक्सेस होऊ शकत नाही? सर सगळेच म्हणले होते नाही होणार सक्सेस, पण मी म्हणतो तर करून तर बघूया काय अनुभव येईल. बर, तर आपण त्यांना सजेस्ट केलं होतं की गुरांच्या गोट्यामध्येही आपण सक्सेसफुली एकदम बॅच जी आहे ती बॅच काढू शकतो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने जर याच्यामध्ये कष्ट घेतलं तर एकदम चांगल्या पद्धतीने बॅच निघू शकते. तुमची किती अंडी पुंजाची बॅच होती आणि त्यातून किती किलो तुम्हाला माल निघाला? 50 अंड्याची पूजी बॅच होती, 54,700 पूर्ण चांगला किलो माल निघाला. आणि डागाळ डबल? डागार डबल ते मिळून 5-6 किलो जातो. 5-6 किलो म्हणजे थोडक्यात 60 किलोच्या आसपास 50 अंडी पुंजाला 60 किलो पर्यंत माल निघालेला आहे. तर अशा पद्धतीनं इकडे तुम्ही बघू शकता आपले ह्यांची जी शेड आहे, तर ह्या शेडची अवस्था बघू शकता. अगदी टोटल जो गुराचा गोठा जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. खाली यांच्याकडे शेड मध्ये कोबा नाही. दुसरी गोष्ट, वर पत्रा आपल्या हाताला सहज लागतोय ह्या हिशोबाने पत्र्याची हाईट आहे. आणि रॅक जर बघितलं तर एकदम ह्यांनी सेकंड हँड जुनी घेतलेले, चंद्रिका जुन्या घेतलेल्या आहेत. म्हणजे अगदी शून्यातून जर तुम्हाला रेशीम उद्योग सुरू करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा. सुरुवातीला तुमच्या बॅचेस या ट्रायल बेसिस वरती तुम्ही घ्या, म्हणजे जेणेकरून कसं आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपण रेशीम उद्योग सुरू करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या किरण सरांनी एकदम चांगल्या स्वरूपामध्ये बॅच काढलेले आहे. तर सुरुवातीला त्यांचं अभिनंदन आणि असाच जो पुढच्या बॅचेस आहेत त्या चांगल्या पद्धतीने काढू हीच विनंती. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.